निलेश लंकेने खासदार अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे। निलेश लंके शरद पवारांच्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू आहे। पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पुण्यात भेट घेतली। दोघांमध्ये पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि या अनुषंगाने निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे। तर काही वेळापूर्वी शरद पवारांना पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता मला तुमच्याकडूनच याबाबत माहिती मिळते असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं। दुसरीकडे निलेश लंके मात्र आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। दोघांमध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांच्याकडे। हेमंत, काय अपडेट्स आहेत याबाबत? नक्कीच सुवर्णा, पारनेरचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये भेट घेतलेली आहे। निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते सध्या अजित पवार गटात आहे। मात्र ही जागा महायुतीत भाजपकडे जाईल या ठिकाणी विद्यमान खासदार सुजय विखे आहे। मात्र त्या ठिकाणी जर जागा भाजपकडे गेली तर निलेश लंके यांच्या अडचणी वाढतील। त्यांना लोकसभा लढवण्याची इच्छुक असल्याने मधल्या काळात त्यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्य दे खासदार डॉ. अमोल कोल्हे अभिनय करतात त्यामध्ये त्यांचे महानाट्य सुद्धा अहमदनगर शहरात ठेवलं होतं आणि यानंतर त्यांची जवळीक वाढली होती आणि आता निलेश लंके हे खरं तर अजित पवार गटातनं शरद पवार गटात येतील आणि अहमदनगर लोकसभा लढवतील अशी सध्या चर्चा सुरू आहे। आणि या अनुषंगाने या दोघांमध्ये भेट झाली असून लवकरच निलेश लंके खरं तर शरद पवार गटात प्रवेश करते अशी सुद्धा चर्चा खात्रीदायक सूत्राकडनं कळत आहे। धन्यवाद हेमंत या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या निलेश लंके हे अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करतायत। लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे।